वैद्याकडे महाराजाकडे आणि ते लगेच काय म्हणतात अनाथीतले 5 लिंब त्यांचेच माणसं असतात. जातो आपण 5 रुपयाचे 5 लिंब राहतात, ते 20 रुपयाला 5 लिंब देते आणतो, नाही इलाज असते. महाराजाजवळचीच लिंब घ्यावं लागतात. उदबत्ती घ्यावं लागते अजून 10 रुपयाची. 5 रुपयाची उदबत्ती 10 रुपयाला, 5 रुपयाची साखर 20 रुपयाला घेतो. प्रसाद पाहिजे ना महाराजाजवळ गेले की. मग त्यांनी काय करतात, लिंबू मध्ये कसं असते लिंबाचा कलर, अरे बाहेरून नाही मध्ये निघतो. लिंबू सरबत करतो ना आपण. पण मग आता महाराज आपल्याला कापून दाखवतात. मी तुम्हाला दाखवते आता जादू. आता जादू दाखवते. हे लिंबू बघायला काहीच नाही, बघायला बघा माझ्या हाताला पण काहीच नाही. हे बघा कसं निघालं हे, म्हणजे काहीतरी केलेलं, म्हणजे ह्या बाईला भूताने मारलेलं आहे. कोण सांगतं आपल्याला असं, महाराज. पण खरं काय माहितीये का आपल्याला याच्यातलं, याच्यामध्ये मिथिल नावाचा ऍसिड असतो, मिथिल. आणि तो आपल्या इथं चाकूला लावला आणि त्याच्यानं लिंबू कापलं की त्याचा रंग लाल निघतो. ह्याच्यामध्ये काय असतं, अरे ऍसिड असते, ऍसिड. लिंबामध्ये काय असते, आणि ते आंबट असते. आणि ते जर समजा कापलं तर त्याचा कलर कसा असा रक्तासारखा होतो. आणि आपल्याला काय वाटतं, त्याच्यातून रक्त यायला, अरे बापरे. कोण्या तर बाईनं चटकी केली, त्या बाईला भानामती केली असं म्हणून आपण काय करतो, बार 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 त्या महाराजाकडे जातो आणि त्याचा बळी पडतो त्याला. म्हणून कधीही अंधश्रद्धा बाळगायची नाही, देवावर विश्वास ठेवायचा. आणि आजारी पडलो तर दवाखान्यात जायचं. कळालं मग.